पोलादपूर येथे इंडिया आघाडीचा घटक पक्ष असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाची प्रचार सभा पोलादपूर या ठिकाणी 28 एप्रिल रोजी संपन्न झाली। या सभेस पोलादपूर तालुक्यातील गावाखेड्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। इंडिया आघाडीचे रायगड लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी सदरील सभेचे आयोजन करण्यात आले आहे। शेतकरी कामगार पक्षाचे अस्वाद पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना महायुती ज्या शिवसेनेला खरी शिवसेना व खऱ्या राष्ट्रवादी म्हणतात त्यांनाच महायुतीने कमी जागा दिल्या, त्यापेक्षा ते म्हणत असलेल्या खोट्या शिवसेनेला आणि खोट्या राष्ट्रवादीला जास्त जागा मिळाल्याचं त्यांनी सांगितलं। शिवसेना ठाकरे गटाच्या महाड विधानसभेच्या नेत्या स्नेहल जगताप यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना 7व्यांदा लोकसभेत पाठवण्यासाठी तुम्ही सर्वांनी जोमाने कामाला लागण्याचं आवाहन उपस्थितांना केलं। अनंत गीतेंसारखा निष्कलंक, प्रामाणिक, स्वच्छ चारित्र्य असणाऱ्या व्यक्तीला आपल्याला निवडून द्यायचे आहे। विरोधक गीतेंवर कोणतीही कामे केली नाहीत असा आरोप जाणीवपूर्वक करतात, परंतु तो खोटा आहे। आम्ही जेव्हा गावखेड्यात जातो त्यावेळी गीतेंची कामे लोक सांगतात। यावेळी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी विरोधकांवर निशाणा साधत देशातून जातीयवाद आणि भ्रष्टाचार हद्दपार करायचा असेल तर इंडिया आघाडीला मतदान करण्याचं आवाहन मतदारांना केलं। इंडिया आघाडीचे रायगडचे नेतृत्व जयंत पाटील हे करत असून त्यांच्या आदेशाचे पालन आपण सर्वांनी करावे अशी देखील विनंती त्यांनी यावेळी केली। युवासेना कोर कमिटी सदस्य विकास गोगावले यांनी अनंत गीतेंवर केलेल्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत अनंत गीतेंची संसदीय कारकीर्द सुरू झाली तेव्हा यांचा जन्म झाला नव्हता, ते आज गीतेंवर टीका करत असल्याचं सांगितलं। महायुतीच्या प्रत्येक सभेत आम्ही विकासाचे वारकरी असे उद्गार काढले जातात, मात्र वारकऱ्यांच्या सभेत मटणाची मेजवानी असते अशी टीका देखील त्यांनी यावेळी दिली। सार्वजनिक बांधकाम उपविभाग पोलादपूर यावर पुन्हा एकदा निशाणा साधत 2020 पूर्वीचा घोटाळा मी बाहेर काढला आहे, संबंधित अधिकाऱ्याला सस्पेंड केली नाही तर शांत बसणार नसल्याचा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला। तालुका प्रमुख अनिल मालुसरे यांनी विकास गोगावलेंवर निशाणा साधत कानाखाली मारण्यासाठी तेवढी हिंमत लागते असे आवर्जून सांगितले। पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 70,000 कोटींचा घोटाळा केला असे म्हणणारे मोदी 70,000 कोटींचा घोटाळा 7 दिवसात विसरले असल्याची आठवण यावेळी उपस्थितांना करून दिली। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।